बाप रे! ही आग एवढी कशी वाढली काही माहितीच नाही, काही कळलंच नाही. आज तर खरंच देवानीच वाचवलं. हाय, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळी मस्तशीशी सुरुवात चायनी झालेली होती. चाय पिता-पिता आमची काशू इकडे डान्स करत होती. आमचं असं असतं की आमचं चाय पिता-पिता तिचा डान्स आम्ही मस्तच असा एन्जॉय करतो. आणि मग संध्याकाळी मी माझे कपडे घडी करायला घेतले आणि त्यानंतर चंद्रपुरामध्ये ना आता एवढी ऊन वाढली आहे, त्यामुळे म्हटलं थोडं पाणी मारून घ्यावं म्हणजे रात्रीपर्यंत ते थंड होईल. आणि मग मी इकडे काशूचे कपडे घडी करायला घेतले. तुम्ही बघू शकता पसारा किती झाला आहे. छोट्या मुलांचे ना कपडे खूप जास्ती वाढतात आणि त्याच्यामुळे खूप पसारा दिसून येतो आणि ते लवकरच छोटे होऊन जातात. आणि एवढे क्यूट फ्रॉकांना टाकून द्यायची पण इच्छा होत नाही, पण काय करणार आता. मध्येच बघा लाईट पण चालली गेली. पण असो, तिचे कपडे घडी केले आणि जे छोटे छोटे कपडे झाले होते ते मग टाकून दिले, जाळायला घेतले. आणि मग मी माझे कपडे घडी करायला घेतले. माझे कपडे व्यवस्थित ठेवता तिकडे काशू आपला कारभार करत होती. तर तिचं करताच मम्मीने मग इकडे कपडे पण जाळायला घेतले होते जे बिनाकामाचे होते. आणि त्याच्यानंतर ती आग एवढी वाढली की भयंकर झाली होती आणि सगळे झाडं पण आमचे जळलेले होते. आणि ती आग एवढी वाढली होती की अक्षरशः असं वाटत होतं की ती आग आता घरात येते की काय. आणि ते बघून काशू पण रडायला लागली होती आणि आम्ही खूप भिवून गेलो होतो. पण कसंबसं काशूला सावरलं आणि मग मी इकडे स्वयंपाकाची तयारी केली, कारण जेवणं तर गरजेचं होतंच. तर मग मी इकडे मस्त असा मसाला भात करून घेतला होता आणि पण डोक्यात कुठेतरी तेच फिरत होतं की ही आग एवढी वाढली होती तर काय झालं होतं तेव्हा. आणि मसाले भात झाला इकडे आणि त्याच्यानंतर काशूच्या इकडे मस्त सुरू होतं. जाऊ दे म्हटलं, तोपर्यंत मी माझं काम करून घेते. आणि मग मी माझा असं बुंदी रायता करून घेतला होता मस्तसा. आणि त्याच्यानंतर बुंदी रायता बनवलं की काशूचं असतं की मला दे मम्मी, मला दे. मग तिला थोडासा दिला आणि त्याच्यानंतर ती परत मागायला येत होती. तर असा होता आजचा दिवस. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.